हं, तर आज आपण एक काढणार आहोत स्केच. तर मी याच्यामध्ये वापरणार आहे लुमिज मेथड. तुम्ही पण ट्राय करू शकता. हे झालं आपला नाक. मग काढायची ओठ. जेवढं जास्त तुम्ही फ्री हँड काढू शकता तेवढं काढायचा प्रयत्न करा. कारण की तुम्ही जर इरेजर वापरला तर तुमचं जे परफेक्शन आहे तर ते परफेक्शन तेवढं येणार नाही. सो मस्ट बी ट्राय यू ड्रॉ फ्रीली. तर आता आपल्याला काढायचं आहे डोळे. डोळे समजा आपली आग इथं असणार, तर म्हणजे इथं असणार आयब्रोज. ओके. तर लाईन्स काढायच्या. जर तुम्ही ते लाईन्स काढल्या म्हणजे तुम्हाला भेटणार आउटलाईन. आउटलाईन मिळाली का तुम्ही सहज सहज काढू शकता ड्रॉइंग. ओकेच. हे बघा आउटलाईन मिळाली. आता मी काय काढणार कान. तर कानची जी रेष आहे, कान इथं चालला आणि हा नाकचा जो भाग आहे बरोबर सरळ रेषा. हां. तर गिव योर सिंड्रोम. तो इस प्रकारे मैं निकालने का कोशिश कर रहा हूँ. सो आप भी निकालो. प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही कितीही चांगलं काढत असणार तरी तुम्हाला नेहमी प्रॅक्टिस करणं हे गरजेचं आहे. तर म्हणून जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि चुकेल, जमेल का नाही असं जर आपण ते विचार केला तर आपलं कधीच जमू शकत नाही. सिम्पल. तर म्हणून ट्राय करा. तर अशा प्रकारे थोडा बहुत काम झालेला आहे. आता आपण काढावं केसचा भाग काढायचा प्रयत्न करू आपण. ओकेच. थोडे जुल्फे असले थोडे बरं वाटते नाही का थोडंसं इंटरेस्टिंग. तर म्हणून तुम्ही पण काढू शकता. म्हणजे असं काही गरजेचं नाही पण थोडंसं अट्रॅक्टिव्हनेस, बाकी काही नाही. अब कुछ तो भी अच्छा लग रहा है. समथिंग इज राईट. जास्त इंग्लिश नाही पण थोडं ट्राय करतो मी बोलायचं नाही. आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे स्टडी. आपल्याला याच्यामध्ये नाही बघायचं की मी किती परफेक्शन आणत आहो. परफेक्शन ही गोष्ट नंतरची आहे. आपल्याला पहिलं बघायचं आहे आउटलाईन. स्टडी करायची आपल्याला. स्टडी अभ्यास. अभ्यास करणं गरजेचं आहे. परफेक्शन वगैरे ह्या गोष्टी त्या नंतरच्या आहे नाही का. जर तुम्ही या गोष्टी समजल्या चांगल्या तऱ्हेने तर तुम्ही त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं म्हणजे तुम्ही जे वर्क करत आहात तुम्ही त्याच्यापेक्षा अजून काहीतरी खतरनाक करू शकता. हे मी अनुभवलेलं म्हणजे स्वतःमध्ये. मला स्केचिंग तर आवडते पण स्केचिंगपेक्षा जास्त आवडते मला पेंटिंग. मी पहिले स्केचिंगच करत होतो. स्केचिंग ड्रॉइंग. पण आता मला जास्त आवड छंद हा झालेला आहे पेंटिंगचा. मी करतो ॲक्रेलिक पेंटिंग नाही का. तुम्ही कोणती पेंटिंग वगैरे करतो तर सांगा मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये नाही का. तुमचं पण अकाउंट असेल तर माझं पण अकाउंट आहे. मला पण थोडंसं तुम्हाला वाटत असेल तर मी असं म्हणत आहे फॉलो वगैरे करा. तुम्हाला करायचं असेल तर करूनच टाका आता नाही का. मी पण तुम्हाला फॉलो बॅक करतो कारण की आर्टिस्ट खूप प्रयत्न करतो पण त्याला कोणी सपोर्टला नसतं नाही का. तर तुम्ही करू शकता. मी पण तुम्हाला फॉलो बॅक देणार. नक्कीच देणार. कमेंट बॉक्समध्ये सांगा. जमलं असेल तर नक्की सांगा आणि जर नसेल जमलं ती पण सांगा. म्हणजे इथं तुमचं बरोबर जमलं नाही किंवा अजून थोडं पाहिजे होतं नाही का तर तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये. तुम्ही पण ट्राय करा आणि मला नाही का तुमचे फोटो वगैरे पाठवा. म्हणजे जे तुम्ही स्केचिंग ड्रॉइंग करता तर मला पण पाठवा. मी पण बघतो तुमच्या आर्ट्स. तर माझा इंस्टाग्राम आय डी आहे जयेंद्र राणे @जयेंद्र राणे. तर तुम्ही सर्च मारू शकता. तर अशा प्रकारे आपलं स्केचिंग. बघा आता मला पेंटिंग आवडतं. माझ्या तोंडामध्ये फक्त पेंटिंगच असतं नेहमी. ॲक्रिलिक पण मी करतो. तुम्ही व्हिडिओ ॲक्रिलिकचा माझ्या ह्याच्यात नाही पण वॉटर कलरचे पण माझ्याकडे व्हिडिओज आहेत. तुम्ही बघू शकता वॉटर कलर. तुमचा गजर हरिनामाचा वणवंटी. सांगा यार तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नसून जमलं ती पण सांगा. जमलं ते पण सांगा. काही तर सांगा यार. कुछ तो होगा मैं निकाल ही रहा हूँ. तो अच्छा बनाऊंगा तो नहीं बनाऊंगा. आपली हे आहे आपली माऊली. माऊली आपली माऊली. यार बिंदी हवी आहे.
बिंदीने शोभा नाहीत नाही का. आता कसं बिंदी राहिली तर थोडंसं चांगलं वाटतं. ट्रेडिशन आपलं. तर हां, मला हे सांगायचं होतं, माझं पण थोडंसं इंस्टाग्राम चॅनल आहे. नाही थोडं फॉलो करा यार, मी पण करतो तुम्हाला नाही का. आर्टिस्ट तुम्ही पण आर्टिस्ट, मी पण आर्टिस्ट. मला तुम्ही इंस्टावर फॉलो करू शकता. थँक्यू. बघून एकदा. हां, जमलं. खरंच जमलं. धन्यवाद.